नमस्कार, मी अक्षय बळवंत. मी आदर्श माध्यमिक विद्यालय जाळकरवाडी या शाळेमध्ये इयत्ता 10वीमध्ये शिकते. आज माझ्या विषयाचे नाव आहे आत्मनिर्भर भारत. भारत हा आत्मनिर्भर केव्हा होईल? जेव्हा तो भारतातील वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करेल. त्याचपैकी आज मी कचऱ्याचे व्यवस्थापन या समस्येवर बोलणार आहे. तर कचऱ्याचे व्यवस्थापन म्हणजे काय? तर कचरा संकलन, वाहतूक प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्याची एक पद्धत आहे, ज्याचा उद्देश पर्यावरणाचे आणि आरोग्याचे संरक्षण करणे हा आहे. यात कचऱ्याचे वर्गीकरण आपण ओला कचरा आणि सुका कचरा असे वेगवेगळे करू. ओल्या कचऱ्यापासून खत बनवणे आणि सुक्या कचऱ्यापासून पुनर्वापर करणे यासारख्या क्रियांचा आपण समावेश असतो. आता कचरा व्यवस्थापन कसे करावे हा प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो. तर त्यामध्ये आपण कचरा वेगळा करण्याचे वर्गीकरण करायला हवे. त्यामध्ये कचरा वेगळा करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे डबे वापरा, जसे की ओल्या कचऱ्यासाठी आणि सुक्या कचऱ्यासाठी. यानंतर ओला कचरा आणि सुका कचरा यामध्ये वर्गीकरण करून याने कसे होईल ते. तर ओला कचऱ्याने घरच्या घरी कुजवून बनवता येते, पण यामुळे कचऱ्याचे प्रदूषण कमी होते आणि कंपोस्ट खत मिळते. अशाच प्रकारे ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावता येते. नंतर सुक्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. तर सुक्या कचऱ्याचे काय करायचे? तर कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या करून त्याचा पुनर्वापर करायचा, की पण जेणेकरून कचरा पसरणार नाही. यानंतर पसरलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून हे केल्यावर पर्यावरणाचे संरक्षण होईल. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्याने हवा, पाणी, जमीन प्रदूषण कमी होते. तसेच आरोग्याची सुरक्षा हे एक महत्त्वाचे आहे, कारण आरोग्य सुरक्षित असेल तर आपले शरीर सुरक्षित राहील. जर आपण कचऱ्याचे व्यवस्थापन वेळेवर केले नाही तर त्याचा परिणाम आपल्याच शरीरावर होईल. हे महत्त्वाचे आहे, कारण आरोग्य सुरक्षित असेल तर शरीर हे निरोगी राहील. जर आपण कचऱ्याचे व्यवस्थापन नीट केले नाही तर रोगराई पसरते. यामुळे आर्थिक फायदे होतील. तर ते फायदे कसे? तर कचरा व्यवस्थापनामुळे खर्च कमी होतो आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. यापुढे आपल्याला कचऱ्याचे महत्त्व कळते. आपण असेच या प्रकारे कचऱ्याचे व्यवस्थापन करायचे, कारण आपल्याला जर आत्मनिर्भर भारत बनवायचा असेल तर आपल्याला हे करणे आवश्यक असेल. धन्यवाद.